सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज 7 डिसेंबर 2025 रोजी घोडबंदर गावापासून म्हणजेच फाउंटन हॉटेल ते इकडे काजूपाडा आणि गायमुखपर्यंत वाहनांची जी हे आहेत रहदारी आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आहे। कारण की जो जुना टोलनाका होता फाउंटन हॉटेल जवळ त्याच्या पुढे चढाणला या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे, रस्ता दुरुस्तीचं करण्याचं काम सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि तेच खड्डे आता मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे भरण्यात आले। पण चांगली गोष्ट आहे की जे खड्डे होते लोकांना सहन करावे लागत होते ते आता कुठे ना कुठे महानगरपालिका आपल्या पद्धतीने ते काम करत आहे। खड्डे भरण्याचं काम सुरू आहे, रस्ता पूर्णपणे बनवण्यात आलाय। पण एक ठेकेदाराने जी काही चुका केल्यात ते आम्हाला दिसत आहेत। कारण की ज्या ठिकाणी हे रस्त्यावर डांबर टाकण्यात आले त्याच्या खालचा जो जुना कचरा होता किंवा जो जुन्या खड्ड्यामधला जो काही माती धूळ होती ती कुठेच काढण्यात आली नाही। या रस्त्यावर अगोदर जे काही दुरुस्तीचं काम केलं होतं त्या दुरुस्तीच्या कामातून त्यानंतर परत खड्डे पडले आणि त्या खड्ड्यामधून जी खडी आहे ती खडी जी बाहेर निघाली ती माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ती खडी जरा सुद्धा काढण्यात आली नाही, ती खडी जशाच्या तसेच या ठिकाणी आहे। हा माती आणि याचा खडीचा जो थर आहे तो या ठिकाणी तसाच पडलाय आणि त्याच्यावरच हे सर्व डांबर आहे ते टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा याच्यामध्ये हे रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे। कारण की यापूर्वी पण गायमुखमध्ये एप्रिलपासून अनेक वेळा खड्डे दुरुस्तीचं काम केलं गेलं, मात्र त्यानंतर देखील त्या रस्त्यांवर खड्डे पडले। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझा एकच प्रश्न आहे की ज्याप्रमाणे ठेकेदारांनी हे काम केलंय तर हे काम किती दिवस टिकणार? जर परत या रस्त्यावर महिन्या 2 महिन्यात किंवा भविष्यात खड्डे पडल्यात त्याला जबाबदार कोण? कारण की कुठल्याही प्रकारचं आज रविवारी या ठिकाणी काम सुरू आहे, एकही महानगरपालिकेचा अभियंता किंवा कोणी इथे उपलब्ध नाहीये, कोणीच नाहीये। फक्त रस्ता बनवलेला आहे आणि या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आहे आणि इकडेही वाहतूक थांबवण्यात आली। पूर्ण रस्ता हा आज वाहनांपासून बंद करण्यात आला आहे, खाली आहे पूर्ण रस्ता। तरी देखील या ठिकाणी फक्त तुकपट्टीचं काम या ठिकाणी दिसत आहे। कारण की भविष्यामध्ये या रस्त्यांवर देखील खड्डे पडण्याची शक्यता आहे। कारण ज्या प्रकारे इथे काम झालेलं आहे, इथे माझ्या पाठीमागे हा पूर्ण परिसर बघू शकता, याच्यावर पूर्ण कचरा आहे, धूळ आहे, माती आहे। ती माती साफच करण्यात आली नाही। म्हणजे जो रस्ता होता अगोदरचा जुना त्याच्यावर फक्त डांबर टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या डांबराच्या लगत जो रस्ता आहे तिथे साफसफाई सुद्धा करण्यात आली नाही, जो धूळ माती होती ती साफ करण्यात आली नाही। म्हणजे जसा होता तसा त्याच्यावर फक्त डांबर टाकून रस्ता दुरुस्ती करण्याचं काम केलं आहे। रस्ता दुरुस्ती करताना हे सर्व रस्त्यातला खड्डा जो आहे तो साफ केला जातो, त्याच्यामध्ये जे काही त्यांची प्रक्रिया असते ती करायला पाहिजे, पण तशी काही केली गेली नाही। ते पूर्णप्रमाणे कचरा आहे आणि त्या कचऱ्यावरच डांबर टाकण्यात आलेलं आहे। अनेक वेळा रस्त्याचे दुरुस्तीकरणाचं काम झालेलं आहे, डांबरीकरणाचं काम झालं आहे, खड्डे भरण्यात आले आहेत, पण ते खड्डे जास्त काळ टिकले नाही। तर याची काय गॅरंटी आहे किंवा काय शाश्वती आहे की हा रस्ता किती दीर्घकाळ टिकेल म्हणून? याची कुठल्याच प्रकारची महानगरपालिका शाश्वती देत नाही। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नागरिकांना, गुजरातवरून येणाऱ्या नागरिकांना, वसई विरारवरून येणाऱ्या नागरिकांना आणि मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांना जे ठाण्याकडे जात आहे त्यांना अर्धा तास त्या ठिकाणी पाठीमागे वेटीस ठेवलं जात आहे। दरवेळी रस्ता दुरुस्ती करण्याच्या नावावर अर्धा एक तास त्यांना थांबवलं जातं, ट्रॅफिक पोलिसांना थांबवतात। पण त्यांना त्यानंतर मिळतं काय? जनतेला काय मिळतंय? जनतेला हेच मिळतंय की दरवेळी रस्ता दुरुस्ती करण्याच्या नावावर इथे थांबायचं, आपला वेळ वाया घालवायचा, त्यांना थांबावं लागतं, वाहतूकमध्ये त्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर त्यांना रस्ते हे चांगल्या प्रकारचे, चांगल्या दर्जाचे मिळत नाही। इकडचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनी एक गोष्ट लक्षात द्यावी, खासदार तर इथे येतच नाही आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये। मीरा भाईंदर शहराच्या नागरिकांना काय समस्या आहेत, त्या रस्त्याच्या समस्या आहेत काय त्यांना काहीच माहीत नाही। कारण की खासदार इथे कधीच नाही आले। मला वाटतं कदाचित ते 1-2 वेळा इथे आले असतील, एखाद्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावी, पण मीरा भाईंदरच्या नागरिकांना जे काही समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी खासदार तर कधी येतच नाही। पण असो, या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा मुळात किती दिवस टिकणार हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगावं की कशा प्रकारे हा रस्ता बनवला गेला आहे, कुठले कुठले अभियंता या ठिकाणी रस्ता बनवताना उभे होते आणि किती काळ हा रस्ता टिकणार आहे। या रस्त्यावर म्हणजे हा जो वसई विरारकडून येणारी जी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने आहेत, गुजरातवरून येणारे अवजड वाहने, मालवाहू वाहने आहेत, जे मोठे मोठे कंटेनर आहेत, मोठे ट्रक्स आहेत, ते या रस्त्यावरून जात असतात। आणि या रस्त्यावरून जात असताना अशा प्रकारचा जे रस्ता बनवलाय तो किती काळ टिकणार आहे? कारण की
अवजड वाहने गेल्यानंतर आणि त्यांचे इथे खड्डे पडल्यानंतर त्याच खड्ड्यांमुळे अपघात होतात. त्या मोठ्या अवजड वाहनांमुळे अपघात होतात, कंटेनर पलटी होतात, ट्रक पलटी होतात. पाठीमागे इकडे खाडी आहे, त्या खाडीमध्ये अनेक वेळा वाहनं गेलेली आहेत. त्यामुळे हा जो रस्ता बनवला आहे याची काय शाश्वती महानगरपालिका देणार की इथे पुढे खड्डे होणार नाही, किंवा इथून जर अवजड वाहने गेली तर त्या अवजड वाहनांमुळे परत खड्डे पडणार नाही, याची काय शाश्वती आहे? कारण की ज्या प्रकारे हा रस्ता बनवला आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा दिसतोय, कारण की हा रस्ता जास्त काळ टिकणारा नाही आहे.